नमस्कार, जय शिवराय. मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा, आरोग्याचा जावो. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल, तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण. तर आज मला बनवायचं आहे लिंबाचं लोणचं. गोड, आंबट, मस्त आणि एकदम छान जामसारखं लागतं. तर तुम्ही कधी बनवलं आहे का नक्की कमेंट करून सांगा. आणि नसेल बनवलं तर ह्या वेळेस नक्की बनवून बघा आणि कसं झालं आहे तेही नक्की मला सांगा. खूप छान लागतं, लहान मुलं पण आवडीने खातात. आणि मेन म्हणजे आपण लिंबाचं लोणचं बनवलं तर साल खात नाही, तर तुम्ही हे असं लोणचं आहे की आपण सालही खाऊ आणि पूर्ण लिंबू जे आहे ते खाल्ल्या जातं व्यवस्थित लोणच्यासोबत. आणि साल खाणंही तितकंच महत्त्वाचं असतं. लिंबू तुम्हा सगळ्यांना तर माहीतच आहे. तर इथं मी जवळपास 6-7 लिंब घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मेन म्हणजे पातळ कातळ असतं लिंबाचं ना, ते घ्यायचं. त्याचं लोणचं छान होतं. तेही मी घरून आणलेले आहे. त्यामुळे जवळपास अर्धा किलो तर असतीलच हे लिंब अंदाजे. तर अर्धा किलोसाठी आपण जर अर्धा किलो लिंब घेतलेले असेल तर आपल्याला अर्धा किलो गूळ घ्यायचा आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगते आहे, किंवा मग तुम्ही साखरही टाकू शकता, जे तुम्हाला आवडत असेल ते. तर इथे लिंबू मी स्वच्छ धुवून घेतले आहे. थोडे वेळ पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे त्याची घाण वगैरे जी आहे ते निघून जाते. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतले 2-3 पाण्याने आणि इथं कॉटनच्या कपड्याने जे आहे ते पुसून घ्यायचे, म्हणजे त्यामध्ये अजिबात पाणी जे आहे ते जायला नको आहे. त्यामुळे तर मी इथं पुसून घेत आहे आणि पिल्लूही मला मदत करतो आहे लिंबू पुसून घेण्यासाठी. तर सगळे लिंबू जे आहेत आता मी ते पुसून घेते. तर सगळे लिंबू जे आहेत पुसून झालेले आहेत. आता व्यवस्थित छान असे कट करून घ्यायचे. तुम्ही त्याचे 8ही भाग करू शकतात, त्यानंतर 10ही करू शकतात. तुम्हाला जेवढे वाटत असेल बारीक पाहिजे तेवढे. तर इथं मी कट करून घेते, तर 8 भाग करते एका लिंबाचे. आणि त्यामध्ये एकही बी जाता कामा नये. इथं एखादी बी जरी गेलं ना तर आपलं लोणचं जे आहे ते तुरट लागू शकतं. त्यामुळे एकही बी ही जायला नको आपल्या लोणच्यामध्ये. त्यामुळे व्यवस्थित कट करताना जे आहे ते लिंबातील सगळ्या बिया काढून घ्यायच्या. तर बघा इथं मी 8 भाग केलेले आहेत. तर तुम्ही जास्तही करू शकतात किंवा कमीही करू शकता, तुम्हाला पाहिजे तसे. तर सगळ्या ज्या बिया आहेत एक एक करून काढून घ्यायच्या. जर एखादी जरी बी गेली आपल्याकडनं तर लिंबूचं लोणचं जे आहे आपलं तुरट होऊ शकतं. त्यामुळे एवढं मेन आहे की त्यात एकही बी जाता कामा नये. तेव्हा जे आपलं लोणचं आहे ते मस्त छान होतं. बाकी काही नसतं, कारण तुम्हाला तर माहिती आहे बिया किती तुरट लागतात आणि कडवट लागतात त्या, आणि तुम्ही खाऊही शकत नाही लोणचं. त्यामुळे लोणचं जे आहे आपलं छान मस्त गोड आंबट बनणार नाही. त्यामुळे तर इथं मी सर्व लिंबू जे आहेत तर याच पद्धतीने कट करून घेणार आहे. जवळपास मी 7 लिंब घेतलेले आहे. प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो लिंब आहे. तर इथं मी सर्व लिंबू जे आहेत पटपट कट करून घेतले. बघा बिया निघाल्या आहेत. तर या बिया मस्त लावल्या तर नवीन रोपं येतील, गावाकडे घेऊन गेल्यानंतर लावणार आहे. तर त्यानंतर इथं मी तुम्ही जर हे जर कट केलेलं आहे तर ते मी फ्रीजमध्ये ठेवलं, त्याच्या फोडी ज्या आहेत एकदम कडक होतात. नाही ठेवलं तरीही चालतं, पण एक 15-20 मिनटं जरी ठेवलं ना तर ते लिंबूच्या ज्या काप आहे ते कडक होतात आणि मिक्सरमध्ये लवकर ग्राइंड होतात. तर इथं मी मिक्सरमध्ये अर्धे जे होते लिंबू कट करून घेतलं ते घेतलेलं आहे बघा. आणि असं पेस्ट त्याची बनवून घ्यायची एकदम बारीक. त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि मिक्सरमध्ये जे आपण लिंबू काढून घेतलेलं होतं ते टाकलं. तर त्यानंतर मी जे बाकी राहिलेलं होतं तेही काढून घेते आणि सर्व जे होतं तर ते कढईमध्ये टाकलं. तर तुम्हाला मी म्हटलं जसं जेवढं आपण जे घेतलेलं आहे लिंबू तेवढा गूळ घ्यायचा आहे. तिथे एक मोठी वाटी भरून मी यामध्ये गूळ टाकलेला आहे. जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकतात, पण एक मोठी वाटीभर गूळ पुरेसा होऊन जातो आणि लोणचंही छान होतं. आणि अर्धा किलोला अर्धा किलो टाकला तरीही चालतं, थोडंसं कमी करा जर तुम्हाला नसेल जास्त पाहिजे तर. पण मग लिंबू तुम्हाला माहीत आहे तुरट लागतं त्यामुळे, आणि आपण खाऊ शकत नाही, त्यामुळे गुळाची क्वांटिटी थोडीशी जास्त राहू द्यायची. पण अर्धा किलोला अर्धा किलो सफिशियंट होऊन जातं. तर त्यानंतर इथं बघा मस्त जो गूळ आहे तर तो छान वितळलेला आहे आणि लिंबूमध्ये छान मिक्स झालेला आहे. तर हे आपल्याला जोपर्यंत शिजून घ्यायचं आहे तर ते कितीपर्यंत शिजवायचं का आपल्याला ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. आणि बघा मस्त छान शिजून घेते. तर थोडंसं मी ते लाल तिखट टाकलेलं आहे टेस्टसाठी. तुम्हाला नसेल पाहिजे तिखट गोडच पाहिजे असेल तर नाही टाकलं तरी चालतं. आणि लाल तिखटने काही जास्त काही तिखट होत नाही, पण एक टेस्ट
येते, त्यामुळे मी टाकलेलं आहे. आणि थोडंसं मीठही टाकायचं टेस्टसाठी, म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो छान येतो. आणि बघा इथं जे होतं आपलं लोणचं जवळपास होत आलेलं आहे. बघा किती होतं आणि क्वांटिटी किती झाली आहे. छान शिजवून घ्यायचं, म्हणजे त्याचं जे आहे लोणच्याची टेस्ट मस्त येते. तर एका मी इथं डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे, थोडंसं टाकून बघायचं. सगळी गोळी तयार झाली आणि असं थोडंसं हाताला लावून बघायचं. खूप जास्त आपल्याला शिजवायचं पण नाही आहे का खूपच घट्ट कडक होईल असं, तशी गोळी बनली पाहिजे. आणि थोडंसं त्याची चिकट एखादी तार तरी पडली ना, तर इथपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे. तर अजून थोडं बाकी होतं, तर म्हटलं चला थोडंसं शिजून घेते. मी चेक केलेलं आहे बघा पाण्यामध्ये, गोळी तर बनली, पण तो जिगटपणा होतं, अशी एक तार तयार होते, ती काही झाली नव्हती. त्यामुळे तर पुन्हा थोडंसं एक 5 मिनटं शिजून घेतलं आणि पुन्हा चेक केलं, तर बघा छान अशी गोळी बनते पाण्यामध्ये. आणि हातावरती घेऊन बघायचं, असं गोळी तर बनते आहे. आणि थोडंसं असं चिगट पण झालं आहे. तर गरम होतं, त्यामुळे मला चटका बसत होता. तर व्यवस्थित छान शिजतं. आणि बघा आता मी तुम्हाला दाखवते, असं हातावरती घ्यायचं आणि बघायचं अशी तार तयार होती का, एकदम चिकटपणा आलेला आहे की नाही. तर 1-2 वेळेस मी चेक करून बघितलं आणि पुन्हा थोडंसं शिजून घेते. बघा तर मस्त शिजता येईल आणि फ्लेवरही छान येतो आहे. तर पुन्हा एकदा मी म्हटलं एकदा लास्ट चेक करू, एकदा चेक केलं तरी चालतं, पण मी 2-3 वेळेस केलं तर तेही तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. असो, तर बघा मस्त छान गोळी पण तयार झाली आता आणि चिकट पण झालेलं आहे, जसं आपल्याला एक तारी पाहिजे होतं, म्हणजे थोडीशी तार पडली पाहिजे, तर त्या पद्धतीने झालेलं आहे. तर मस्त छान असं मी शिजवून घेतलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि कलर किती छान दिसतोय, एकदम आपलं जामसारखं लागतं, लहान मुले आवडीने खातील. तर गरम होतं म्हणून मी असं एका याच्यामध्ये बाउलमध्ये काढून ठेवलेलं होतं. आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर ना, ते एखाद्या काचेच्या बाउलमध्ये भरून ठेवायचं, म्हणजे अजिबात खराब होत नाही. आणि जी काचेची बरणी आहे तर ती एकदम कोरडी पाहिजे, अजिबात त्यामध्ये ओलसरपणा नाही पाहिजे. आणि एक उपाय सांगते, लवकर जर ड्राय होत नसेल तर तव्यावरती थोडासा हिंग टाकायचा आणि त्याची वाफ तयार झाली की बरणी त्यावरती धरायची आणि मस्त ड्राय होऊन जाते. आणि आपलं लोणचं जे काय आहे ते अजिबात खराब होत नाही. तुम्ही आपण आचारचं करतो त्यावेळेस ही अशी प्रोसेस केली ना बरणीसाठी, तर छान राहील आणि अजिबात आपलं लोणचं वगैरे खराब होत नाही. आणि तुम्ही वर्षभर मस्त आवडीने खाऊ शकता. तर मस्त छान असं गोड आंबट लिंबाचं लोणचं तयार आहे. तर नक्की ट्राय करून बघा. आणि कशी वाटली तुम्हाला लिंबाच्या लोणच्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि नक्की ट्राय करून ना बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा.